पौष महिन्यातील अष्टमी तिथीपासून ते पौर्णिमा तिथीपर्यंत अशी आली आहे शाकंभरी नवरात्र। वर्षातून 4 नवरात्र येतात। एक म्हणजे गुप्त नवरात्र, चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि ही आत्ता आलेली शाकंभरी नवरात्र। 28 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत आपल्याला ही शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे। तर या नवरात्र काळामध्ये भरपूर लोकांच्या घरी घटस्थापना केली जाते, भरपूर लोकांच्या घरी घटस्थापना केली जात नाही। पण ज्यांच्या घरी केली जाते ते लोक तर सेवा करतातच, पण ज्यांच्या घरी केली जात नाही त्यांनी काय करावं? कशा प्रकारे आपल्या कुलदेवीची सेवा, आराधना, उपासना, कुलदेवीला कसं प्रसन्न करता येईल आणि वर्षभर आपल्यावरती कुलदेवीचा कृपाशीर्वाद कसा राहील याची काळजी, किंवा आपल्या कुलदेवीला कसं प्रसन्न करता येईल याच्याकडे लक्ष प्रत्येकाने केंद्रित करायचं आहे। शाकंभरी नवरात्र बघा, वर्षभर 100 वर्ष दुष्काळ पडल्यानंतर जेव्हा ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, जप तप होम हवन केले, त्यावेळेस शाकंभरी देवी प्रकट झाली होती आणि तिचं रूप हे अलौकिक होतं आणि तिच्या शरीरातून जेवढ्या अनंत अशा शाखा बाहेर पडल्या होत्या, मग त्या अन्नधान्याच्या असो, फळांच्या, फुलांच्या, फळभाज्यांच्या, सगळ्या भाज्या जेवढ्या बाहेर पडल्या होत्या त्या संपूर्ण भाज्यांनी संपूर्ण जगाचं पालन पोषण आपल्या या शाकंभरी देवीने केलं होतं। याच पद्धतीने हिला शताक्षी देवी असं देखील म्हटलं जातं। शताक्षी म्हणजे 100 डोळे असणारी देवी। त्यामुळे या देवीची आपल्याला या देवीची उपासना, आराधना करायची आहे, आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। सेवा कोणकोणत्या करायच्या आहे जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।